पिंपरी मोडक येथे भीमसैनिकांचे आमरण उपोषणाला आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भेट। कारंजा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर मिरवणुकीत झालेल्या हल्ल्यातील दोषींवर कारवाई व्हावी आणि पीडित बौद्ध समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी पिंपरी मोडक येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी 25 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले होते। 4 दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने तरुणाच्या जीवाची पर्वा प्रशासनाला नाही का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात होता। या उपोषणात नंदकिशोर विठ्ठल राऊत, भगवान नागोराव राऊत आणि एकनाथ गवई हे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले होते। दरम्यान या अन्यायाची दखल घेत आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे आणि विदर्भ प्रदेशाध्यक्ष उमेश हिवराडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली। घटनेची सत्यता जाणून घेतली। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा। आझाद समाज पार्टीच्या नेत्यांच्या पुढाकाराने जिल्हा सचिव आझाद लक्ष्मणराव मोडगरे, कारंजा तालुका अध्यक्ष गोरखनाथ वानखडे, तालुका उपाध्यक्ष रवी गुडसुंदरे, धम्मपाल इंगोले, वसंतराव सोनवणे, राजू चव्हाण, राहुल इंगळे, दिनेश थोरात, अजय बनसोड, धम्मदीप वानखडे आणि रामचंद्र मुंद्रे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO श्री क्षीरसागर यांची भेट घेतली। त्यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर दोषींवर 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे ठोस आश्वासन अधिकारी क्षीरसागर यांनी दिले। प्रशासकीय अनास्था आणि जातीयवादी मानसिकतेचे प्रमुख मुद्दे। जयंती मिरवणुकीवर हल्ला। पिंपरी मोडक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिलच्या जयंती मिरवणुकीला काही गावगुंडांनी अडवून बौद्ध अनुयायांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली। ठाणेदारांची वादग्रस्त भूमिका। धनस पोलीस स्टेशनचे ठाणेदार PI लसंते यांनी आंबेडकरी चळवळीचा नीड हा गटारात फेकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यातून त्यांची जातीयवादी मानसिकता दिसून येते असा आरोप आंदोलकांनी केला आहे। एकतर्फी कारवाई 2 गटात वाद झाला असताना दोन्ही बाजूंच्या गुंडांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे होते। मात्र PI लसंते यांनी मुख्य आरोपींना अभय देत उलट पीडित बौद्ध समाजाच्या लोकांवरच दंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले। जुने प्रकरणाकडे दुर्लक्ष। यापूर्वी म्हसला येथील बौद्ध समाजावर झालेल्या अन्यायाची तक्रार घेण्यासही PI लसंते यांनी नकार दिला होता। भीम टायगर उमेश हिवराडे यांनी फोनवरून जाब विचारल्यानंतर 8 दिवसांनी तेथे गुन्हा नोंदवण्यात आला होता। धमकावणे आणि तोडफोड। आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते विनोद नंदागौडी यांना मारहाण करून त्यांचे मानसिक संतुलन खचवण्याचा प्रयत्न झाला। तसेच ब्राह्मणवाडा कानकिरड येथील बौद्ध समाजाचा पंचशील ध्वजही समाजकंटकांनी उखडून फेकला। यावरही ठाणेदारांनी कोणतीच कारवाई केली नाही। जनतेमध्ये तीव्र असंतोष। पोलीस निरीक्षक लसंते हे बौद्ध समाजाविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करण्याची सुपारी घेऊन काम करत आहेत का अशी चर्चा आता सर्वसामान्य जनतेमध्ये सुरू आहे। पोलिसांच्या या भूमिकेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। यापुढे जर कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याला संपूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे व भीम टायगर उमेश हिवराडे विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांनी भीमसैनिकांना दिला आहे। सदर माहिती प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे यांनी दिली।